राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 13 एप्रिल या दिवशीचं चिंतन। जगात चैतन्याशिवाय काही नाहीच। कुठलंही दृश्य, प्राणी, वनस्पती, मनुष्य जरी आपण पाहिला तरी स्पंदाशिवाय पदार्थ नाही, श्वसनाशिवाय स्पंद नाही, जीवाशिवाय श्वसन नाही असं दिसून येईल। सर्व काही चैतन्य आहे। आपण ज्याला जड म्हणून समजतो किंवा म्हणतो तेही वास्तविक पाहता चैतन्यच आहे। निर्गुण निराकार चैतन्य घनीभूत होणं म्हणजे जडत्व, त्यातलंही चैतन्य सुप्त असतं एवढंच। अन्यथा चैतन्याशिवाय त्याला आकारच येणार नाही। या चैतन्याची अभिव्यक्ती सर्व दृश्यांमध्ये स्पंदनाद्वारे होते। इंग्रजीत त्याला रेझोनन्स असं म्हणतात। एकसारखी स्पंदनं असलेल्या पदार्थांचा एक गट बनतो, वर्ग बनतो। या स्पंदनामुळं त्या वस्तूला, त्या दृश्याला, प्राण्याला एक ठराविक आकार आहे। स्पंदनं थांबली की चैतन्य निघून जातं आणि नुसते अणुरेणू उरतात, जे त्यांच्या पातळीवर स्पंदन पावतच असतात, परंतु त्यांना एकत्रित करून आकार देणारं चैतन्य नसल्यामुळे त्यांचा संघ बनू शकत नाही। आता या स्पंदनाला, त्याच्या निर्मितीला ऊर्जा पाहिजे। विश्व एका मोठ्या स्पंदनातूनच निर्माण झालेलं आहे, त्यामुळे हा मूळ स्पंद प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच। तो चालू राहण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते। ती श्वसनाच्या रूपानं पुरवली जाते। श्वसन म्हणजे जीवन नव्हे, ती जीवनावश्यक गोष्ट आहे। जीवन ही गोष्ट निराळीच आहे। त्या स्पंदाचा कालावधी असेपर्यंत श्वसन आवश्यक आहे। हे श्वसन कोण करणार? श्वास आत बाहेर येण्यासाठीची क्रिया काही गुरुत्वाकर्षणानं होऊ शकत नाही। त्यासाठी जीवाची आवश्यकता आहे। जीव, प्राण यांच्या कार्यावर श्वसनाचं कार्य अवलंबून आहे। प्राण आहे तोपर्यंत श्वसन आहे। प्राण गेल्यावर बाहेर कितीही हवा असली तरी त्याचा उपयोग होऊ शकत नाही, हे आपण अनुभवतोच, पाहतोच। त्यामुळे जीव, श्वसन, स्पंद आणि अस्तित्व अशी साखळी आहे। या साखळीचं अबाधित्व चैतन्यावर अवलंबून असतं। त्या चैतन्याची ओळख व्हायला हवी। ते मूळ आहे तिकडं जायला पाहिजे। जन्माचं मूळ शोधलं पाहिजे। म्हणून चैतन्याचा शोध महत्त्वाचा। तो शोध सद्गुरूंनी सांगितलेल्या साधना मार्गानं आपण घेऊ शकतो, परंतु त्यालाही त्यांची कृपा असावी लागते, हे लक्षात ठेवलं पाहिजे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।